ओमकालेश्वरी मित्रांनो, तर आज होते दिवाळी. सकाळ सकाळी घेतला नाश्ता, मेंदूवडा आणि डोसा. मम्मी बघायला आधी पुसतंय. थकली म्हणून तांब्यान पाणी पितं. पे बाबा. नंतर काका संचे गेलो, इकडं टॅम्पो घेतली होती धुवायला. हे बघ असा नाचतंय. हे खाताना नाचतंय आहे काय. नंतर गेलो पडग्याला, दादाकडे गेलो होतो मेडिकलला. त्याच्याकडून घेतला फेसवॉश आणि सनस्क्रीम. आयुष्यात कधीच जास्त टेन्शन नाही घ्यायचं, मग असा होत आहे. नंतर ए सीमधली हवा खाल्ली, गेलो घरी. हे बघ कसा झोपला राजासारखा. मम्मीने घेतल्या होत्या पोल्या बनवायला. नंतर बाहेरून बघतो काकी रांगोली काढते आणि मम्मी इकडं कुटते, कूट कूट कूट. नंतर गेलो चायनीज सेंटरवर. इकडे घेतलं लॉलीपॉप आणि इकडे घेतलं बिर्याणी. 2 हॉटेलं 2-2 कामं केली. घरी येऊन बघतो या भावाने आपल्या कारामध्ये करून ठेवल्या होत्या. आपण घेतला खाऊन. नंतर गेलो गोडाऊनला. हॉटेलवर आलो. आज पण पावाला लेट आलता. घेतलं इथं पार्सल करून. नंतर गेलो कंपनीमध्ये. बघ पुढं काय बोलायचं ना काय राहायचं. आलो घरी. एक इडली तर ठेवली होती कशाला काय माहिती. शिव बोलतो दादा मला तुझ्यासारखं व्हायचं आहे. नको रे बाबा. काकी इकडे रांगोली करते दुसऱ्यांदा. नंतर संध्याला गेलो मुंजाला तिकडं चालायला घेऊन. भाविकनं मी गेलो तर चालायला घेऊन. वातावरण पक्का खराब झाला. परत आलो रस्त्याच्या. जाम हवा सुटली होती. घरी येऊन बघतो ते मम्मी इकडं अख्खा अंगणं झाडत होती. जाम हवा सुटली होती बाबा. इकडं संध्याकाळी घेतला लक्ष्मीपूजन करला. आज रात्री खालीच झोपायला लागेल. टाळ घेऊन पळतो. मम्मीने पप्पाने घेतले इथं पूजा करून. राणी आली ती इकडं गाडी घेतली म्हणून पेढा द्यायला. हे बुगा बघा कशी करते आहे काय. नंतर रात्रीचे पाऊस पडायला लागला. दिवाळी आहे का पावसाला आहे काही कळत नाही. असू दे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.